असताना सर्व पक्षीयांशी चर्चा करावी अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलेली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। सर्व पक्ष हे शिष्टमंडळ असं गृहीत धरावं असंही ते म्हणाले। तर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व पक्षीयांची बैठक बोलावणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। आज या राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे, तो थांबवण्याच्या दृष्टीनं जर सरकारला खरोखर इच्छा असेल तर त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली पाहिजे। शिष्टमंडळ जाऊन उपोषणकर्त्यांकडे हा प्रश्न सुटणार नाही। अशा परिस्थितीमध्ये जर सरकारवरती विश्वास नसेल नेत्यांचा, अशा वेळेला सर्वपक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्वपक्षीय समिती, सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग आहे। ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांना भेटायला जात असताना भुजबळ साहेब आहेत, मी स्वतः आहे, गिरीश महाजन आहेत, अतुल सावे आहेत, धनंजय मुंडे आहेत, गुलाबराव पाटील साहेब आहेत, संदीपान बुमरे आहेत, प्रकाश शेंडगे आहेत आणि पडळकर साहेब आहेत, समीर भुजबळ आहेत। अशा पद्धतीचं हे शिष्टमंडळ आहे आणि आम्हाला खात्री आहे काल जी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सर्वपक्षीय बैठक करण्याचा एक निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होतोय। ते आम्ही सकारात्मक सगळं दोन्ही आंदोलनकर्त्यांना जाऊन सांगू आणि त्याच्यातनं सकारात्मक निर्णय होईल। सकारात्मक चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे आणि त्यात असं ठरलं की आज जाऊन उपोषणकर्त्यांना त्या ठिकाणी भेटावायचं, त्यांना विनंती करायची की आपण उपोषण सोडा आणि अधिवेशनामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जशी वेळ मिळेल त्या दिवशी सर्वपक्षीय बैठक त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। मला वाटतं यातून काहीतरी तोडगा निघेल।